सोमनाथलाच का या पद्धतीनं मारलं? किती मारावं सोमनाथला? काय गुन्हा केला होता? दहशतवादी होता सोमनाथ. त्याच्या मानेवरती जखमा, त्याच्या पाठीवरती जखमा, त्याच्या पोटऱ्याला जखमा, त्याच्या मांडीवरती जखमा, त्याचा मनका मोडलाय त्याच्यामध्ये मारवाणीमध्ये. असं काय सोमनाथकडनं घडलं होतं? बाकीचेही या ठिकाणी बौद्ध समाजातले, आंबेडकरी समाजातले काही कार्यकर्ते अटक होते, पण सोमनाथच या पद्धतीनं का मारलं? कारण सोमनाथ हा भटकीमुक्त समाजातला होता, वडार समाजातला होता. इथलं जे पोलीस खातं आहे ना, या पोलीस खात्यामध्ये देखील मनोवादी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणामध्ये बळावलेली आहे. मग सोमनाथ त्यांच्या दृष्टीने कुठे पाहिजे होता? सोमनाथ मोर्चामध्ये होता. कशासाठी मोर्चा निघाला होता? कशासाठी बंदचं आवाहन केलं होतं? तर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं जे संविधान आहे त्या संविधानाची प्रतिकृतीची विटंबना झालेली होती. ज्या संविधानावरती हा देश चालतोय, म्हणजे त्यांच्या डोळ्यात चलतंय सर, म्हणून आम्हाला माहिती आहे डोळ्यात चलतंय. पण अशाही परिस्थितीमध्ये आता शेवटच्या घटकातला माणूस देखील ज्याच्यापर्यंत शिक्षण गेलंय त्याला समजायला लागलं की या संविधानामुळं, बाबासाहेबांच्यामुळं आमच्या आयुष्याचं जे मातेरं होणार होतं ते सोनं झालेलं आहे. आणि म्हणून ज्या संविधानामुळे आमचं सोनं होत असेल, त्या संविधानाची जर विटंबना होत असेल, त्या संविधानाच्या तत्वांची पायमल्ली होत असेल, तर निश्चितच आमच्यासारखे कुठल्याही समूहातले तरुण रस्त्यावरती येतील. म्हणून सोमनाथ वडार समाजातला असताना देखील तो रस्त्यावरती आला, हातामध्ये संविधान घेतलं आणि त्याची शांततेने तो निषेध नोंदवत होता. हे जेव्हा पोलिसांना त्याला अटक केल्यानंतर कळलं की सारा वडार समाजाचा आहे, मग वडार समाजातल्या पोरांनी कुठं असायला पाहिजे? संविधानाच्या समर्थनार्थ मोर्चामध्ये कशाला पाहिजे? तो इकडे पाहिजे ना, विश्व हिंदू परिषदेमध्ये पाहिजे, जे बजरंग दलामध्ये पाहिजे, RSS मध्ये पाहिजे, इकडे पाहिजे तो, हिंदुत्ववादी संघटनेमध्ये पाहिजे तो. इकडे बाबासाहेबांच्या संविधानाच्या समर्थनार्थ कशाला? हे जेव्हा त्या पोलीस खात्यातल्या तिथला जो पोलीस निरीक्षक आहे अशोक गोरबांड म्हणून, हा मनोवादी प्रवृत्तीचा आहे, जातीवादी आहे. याच्या अगोदर नांदेडमध्ये अक्षय भालेरावचा जेव्हा मर्डर झाला तेव्हा देखील हा जातीवादी अधिकारी तिथंच होता. चांगल्या पोस्टिंग मिळतात कारण तो या पद्धतीने जातीवाद करतो आणि म्हणून त्याला चांगली पोस्टिंग मिळतात. त्यावेळेस गृहमंत्री फडणवीसच होते. सोमनाथला जेव्हा जेलमध्ये कस्टडीमध्ये घेतलं तेव्हा त्याची जात कळली आणि आता हा वडार समाजातला पोरगा लॉयर होणार आहे आणि तो हातामध्ये संविधान घेऊन निघालाय. मला असं वाटतं की हे पोलिसांमध्ये असणारे जे मनोवादी होते त्या गोरबांसारखे, त्यांना ते खटकलं आणि म्हणून त्याला बेदम मारहाण केली, इतकी मारहाण केलेली आहे की त्याचा त्या कस्टडीमध्ये डेथ झालेली आहे. जय भीम. प्रबुद्ध भारतच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं स्वागत. आज आपल्यासोबत प्रोफेसर किसन चव्हाण आहेत, वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि परभणी प्रकरणामध्ये एकंदरीत ज्या प्रकारे घडामोडी घडलेल्या आहेत तर त्यामध्ये सर जो प्रश्न आहे, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई ज्या प्रश्नांकडे सातत्याने लक्ष वेधत आहेत की ज्यावेळेस पोलिसांनी माझ्या मुलाला अटक केली, जवळजवळ 3 ते 4 दिवस पोलिसांनी माझा मुलगा पोलीस कस्टडीमध्ये आहे याची कल्पना दिली नाही. असं पोलिसांनी का केलं? हा जो प्रश्न विचारत आहे सोमनाथ सूर्यवंशी यांची आई, तर त्या प्रश्नाचं उत्तर अजूनही गृह खात्याकडून आलेलं नाहीये. सोमनाथ सूर्यवंशी याच्यासारखा एक होतकरू तरुण लॉच्या शेवटच्या वर्षाला शिकत असताना अवघ्या काही दिवसात म्हणजे डिसेंबर महिन्यामध्येच त्याची लॉची एक्झाम होती आणि असं असताना पोलिसांनी त्याचा कारागृहामध्ये जो खून केलेला आहे, तर पाश्चात्य देशांमध्ये मानवी जीवनाचं एक जे मूल्य आहे ते मूल्य आणि भारतासारख्या देशामध्ये भटक्या विमुक्त समाजातून येणारा सोमनाथ सूर्यवंशी, त्यात वडार समाजातून येणारा सोमनाथ सूर्यवंशी याचं जीवन मूल्य याच्यात एवढी तफावत का आढळते? जय भीम. देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा होतोय, त्याच्या पूर्वसंध्येला अत्यंत गंभीर विषयावरती आपण चर्चा करत आहोत. 10 डिसेंबरला परभणीमध्ये जे काही घडलं आणि आता जे काय आपण परभणीमध्ये पोलीस कस्टडीमध्ये मयत सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी याची पोलिसांकडनं जी हत्या झालेली आहे त्याच्यावरती आपण बोलत आहात. म्हणजे अत्यंत जड अंतकरणाने यावरती आपण चर्चा म्हणजे मला तरी ती करावीशी वाटते. खरं म्हणजे या गोष्टीला अनेक कंगोरे आहेत. सोमनाथच्या आईनं उपस्थित केलेला जो प्रश्न आहे तो प्रश्न खरं म्हणजे कुणाला आहे, आई म्हणून तर ठीक आहे, पण कुणाला आहे, भारतीय म्हणून कुणाला आहे तो प्रश्न पडेल. कारण 4 दिवस पोलीस कस्टडीमध्ये सोमनाथ आहे आणि त्याची खबर त्याच्या आईला किंवा त्याच्या नातेवाईकांना दिली जात नाही.
जेव्हा त्याची डेथ होते कस्टडीमध्ये, त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबियांना कळवलं जातं. सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन असे आहेत की कुठल्याही गुन्ह्यामध्ये कोणत्याही आरोपीला जर पोलिसांनी अरेस्ट केली तर 24 तासाच्या आतमध्ये त्याच्या कुटुंबियाला, तो कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये त्याला अटक केलेली आहे, कोणत्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे, त्याला कोणते कलम लावलेले आहेत, या सगळ्याच बाबतींची माहिती 24 तासाच्या आतमध्ये देणं बंधनकारक आहे. हे सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन आहे. परभणीमध्ये तिथल्या पोलिसांना का वाटलं नाही त्यांच्या कुटुंबियांना कळवायला, हा अनाकलनीय जरी वाटत असलं आपल्याला तरी त्याला फार कंगोरे आहे. त्याचं कारण असं आहे की तिथलं जे पोलीस प्रशासन आहे ते पोलीस प्रशासनाने एकंदरीतच दुसऱ्या दिवशी जो बंद झाला म्हणजे 10 डिसेंबरला सकल हिंदू समाजाच्या वतीनं बांगलादेशमध्ये जे अल्पसंख्याक हिंदू आहे त्यांच्यावरती तिथे जो अत्याचार होतो, अन्याय होतो, त्याच्या निषेधार्थ देशभर RSS प्रणित ज्या हिंदुत्ववादी संघटना आहे की ज्यांनी या देशातल्या हिंदुत्वाचा ठेका घेतलेला आहे त्यांनी निषेध मोर्चे काढले आणि मोर्चा काढल्यानंतर 4 वाजता बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ एक मोटरसायकल येते आणि एक जणाला सोडून देते आणि ती मोटरसायकल पुढे निघून जाते. जो उतरलेला आहे तो बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळचं जे संविधानाची प्रतिकृती आहे त्याची विटंबना करतो आणि तिथून खऱ्या अर्थानं या प्रकरणाला सुरुवात झालेली आहे. हे आंबेडकरी समुदायाच्या लक्षात येतं, संविधानवादी संविधान प्रेमी जनता त्यांच्या लक्षात येतं आणि मग त्याचा दुसऱ्या दिवशी 11 डिसेंबरला परभणी बंदचं आव्हान केलं जातं. लोक जमतायत, बंद पाळलं जातं. उत्स्फूर्तपणे तो बंद होता. हे कुणीही या देशातला संविधानवादी, आंबेडकरवादी, परिवर्तनवादी हा कुणी सहन करू शकत नाही आणि तो शांततेतला बंद होता. त्या बंदमध्ये जी निषेध सभा झाली किंवा हा सोमनाथ जो आहे की ज्याचा उल्लेख आपण आता केलेला आहे की कायद्याचा विद्यार्थी होता, डिसेंबरमध्ये तो LLB पूर्ण करणार होता, भटकिमट समाजातला पोरगा, वडार समाजातला पोरगा की ज्याच्या आईवडिलांना मातीकाम असेल, दगडकाम असेल, खाणकाम असेल, अत्यंत कष्टाचे मेहनतीचे काम करून एक स्वप्न बघितलं होतं आपल्या मुलाला वकील बनवण्याचं. तो संविधान प्रेमी होता. त्याच्या हातातला जर फोटो बघितला आपण मोर्चाला जात असतानाचा तर हातामध्ये संविधान होतं त्याचं. त्याला अटक केली, 4 दिवस त्याला कस्टडीमध्ये ठेवलं आणि त्याला ज्या पद्धतीनं मारहाण केली आणि नंतर जी कस्टडी डेथ झाली, मला असं वाटतं की त्याचा जो खून आहे तो पोलिसांनी तर केलाच, पण त्याचा खून, त्याचा बळी या राज्यातल्या जे काही ब्राह्मणशाही आहे, इथली ब्राह्मणी व्यवस्था आहे जी सत्तेमध्ये आहे, त्या ब्राह्मणशाहीचा तो खून आहे. पोलिस असं राजरोसपणे आणि इतकं निगरगट्टपणे मला नाही वाटत असं करू शकतं. महाराष्ट्रातलं पोलीस वेगळं आहे. अनेक प्रकरण आपण बघितलेले आहेत, त्याच्यामध्ये एवढ्या खालच्या टोकाला जाऊन पोलीस वागत नाही, परंतु परभणीमधले जे पोलीस आहेत ते त्या पद्धतीने क्रूरतेने वागले आणि त्या सोमनाथला अक्षरशः हलाल करून ज्या पद्धतीनं मारलेला आहे, त्याचा खून केलेला आहे आणि शिवाय हे सगळं करत असताना कुटुंबियाला कळवलेलं नाही. मला असं वाटतं की हा ब्राह्मणी व्यवस्थेचा बळी आहे. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे, गृह खातं त्यांच्याकडे आहे. देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मणशाहीचे रक्षण करते आहेत आणि म्हणून पोलीस इतकी हिंमत करू शकत नाही. पोलिसांना ती हिंमत करायला भाग पाडलेला आहे. तेवढा स्वैराचार पोलिसांमध्ये कशामुळे येतो तर वरती कुणीतरी बसलेला आहे त्याचा पाठीराखा आणि म्हणून या पद्धतीनं कस्टडीमध्ये या पद्धतीनं जर त्याचा खून होत असेल तर मला असं वाटतं की पोलीस स्वतःही डिरिंग नाही करू शकत. तर त्यांचा वरचा पाठीराखा जो आहे या राज्याचा मुख्यमंत्री आणि गृह खातं ज्यांच्याकडे आहे त्याच्या इशाऱ्यावरती हे सगळं चाललेलं आहे आणि हे अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे. सर, जे एक न्यायाचं तत्व पाळलं जातं की 100 अपराधी सुटले तरी चालतील, परंतु एका निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये. परंतु इथे जे चित्र उभं राहिलेलं आहे की स्टेट कमिटेड ॲट्रॉसिटीज, की जिथे स्टेटला पॉवर असते की एक प्रकारचं ते सोशल कॉन्ट्रॅक्ट आहे. आम्ही आमचे जे वी आर नॉट कॅरिंग एनी गन्स, वाय? बिकॉज ती पॉवर आम्ही स्टेटला दिलेली आहे. संविधानवादी मार्गाने ज्यावेळेस हा डिसेंट होत होता त्यावेळेस या तरुणांना ज्या पद्धतीने त्यांचे हाल करून त्या पोलीस कोठडीमध्ये तिथे मारण्यात आलेलं आहे,
आहे की वंचित बहुजन आघाडीचं इंटरव्हेन्शन होईपर्यंत या सर्व प्रकरणामध्ये आणि बाळासाहेब आंबेडकरांचं ज्यावेळेस ट्विट येतं, आज परभणीमध्ये मी 12 वाजता दाखल होणार आहे आणि त्यानंतर सगळा घटनाक्रम एकदम बदलायला सुरुवात होते. तर तो जो पॉइंट ऑफ इंटरव्हेन्शन होता, काय बघता तुम्ही? काय एक्सप्लेनेशन आहे? कशा पद्धतीने सगळ्या नाही, घटना घडल्या त्यानंतर? खरं म्हणजे तुम्ही आता जे बोललात ना, की अमेरिकेसारखा प्रगत देशामध्ये पोलिसांचं वर्तन आपल्या आपल्या देशातलं राज्यातल्या पोलिसांचं वर्तन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये बहुजनांचे 2 शत्रू सांगितलेले आहे आणि ते 2 शत्रू म्हणजे एक ब्राह्मणशाही आणि दुसरी भांडवलशाही. या दोघांपासून बहुजनांना धोका आहे असं बाबासाहेब त्या काळामध्ये म्हटले होते. हे बहुजनांचे शत्रू आहेत. आज या राज्यातली किंवा देशातली सत्ता जर बघितली आपण, तर भांडवलदारांच्या माध्यमातून त्यांच्या ताकदीवरती इथल्या ब्राह्मणशाहीने ती सगळी जी सत्ता आहे ती सत्ता देशातली सत्ता आपल्या ताब्यात ठेवलेली आहे. राज्यात देखील तसं राज्यातली सत्ता देखील ब्राह्मणशाहीच्याच हातामध्ये आहे. त्यामुळं भांडवलदारांच्या माध्यमातून त्यांच्या ताकदीवरती शक्तीच्या जोरावरती मिळवलेली ही सत्ता आणि मग सगळी पॉवर्स आपल्या ताब्यामध्ये. आपण बघितलं महाराष्ट्राचं गृहमंत्रीपद कुणाकडे द्यायचं, एकनाथराव शिंदे असतील किंवा फडणवीस असेल, भाजप असेल, यांच्यामध्ये बरेच दिवस तिढा चालू होता. एकनाथ शिंदे तर गावी निघून गेले होते. यांना गृहमंत्रीपद कशाला पाहिजे? देशाचं गृहमंत्रीपद अमित शहाकडे आहे. म्हणजे गृहमंत्री गृह खातं ताब्यात असलं म्हणजे पोलिसाच्या माध्यमातून मुसक्या आवळता येतात, प्रेशर करता येतं, नको त्यांना उचलून जेलमध्ये टाकता येतं. आपण बघितलं भीमा कोरेगावच्या प्रकरणामध्ये वगैरे 3-3, 4-4 वर्ष ज्यांचा काडीचाही संबंध नाही, अशा सगळ्यात बुद्धिजीवी लोकांना जेलमध्ये राहावं लागलं. म्हणजे गृह खातं याच्यासाठी लागतं त्यांना, की कुणी आंदोलन करणारे असतील की दाबा त्यांना उचलून आणा, खोट्या गुन्ह्यांमध्ये टाका, म्हणून यांना गृह खातं लागतं. फडणवीसांकडे देखील गृह खातं फडणवीसांना कशासाठी पाहिजे होतं? 5 वर्षे या पद्धतीनं दडपशाही करायची पोलिसांच्या माध्यमातून. भीमा कोरेगावची दंगल 1 जानेवारी 2018 मध्ये झाली, तेव्हा गृहमंत्री तेच होते. सुनियोजित अशी ती दंगल आहे. इथे देखील आता गृहमंत्री तेच आहेत. म्हणजे पोलिसांकडनं ह्या सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या. आणि तुम्हाला हे सांगतो, जर यदा कदाचित या प्रकरणामध्ये सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये ती डेथ झाल्यानंतर जर वंचित बहुजन आघाडी आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची एंट्री झाली नसती, बाळासाहेबांनी ट्विट केलं नसतं, तर असे सोमनाथ सूर्यवंशी पोलिसांनी कित्येक, कारण मी भटके विमुक्तांमधनं येतो, ज्या भटके विमुक्तांवरती इंग्रजांनी गुन्हेगार जमाती ऍक्ट आणला 1871 मध्ये, तेव्हापासून आतापर्यंत देश स्वतंत्र झाला, संविधान आलं, तरी देखील आमच्या या सगळ्या लोकांकडे जे विमुक्त लोक आहेत त्यांच्याकडे गुन्हेगार म्हणून बघितलं जातं. असा तो कलंक आमच्या जरी स्वातंत्र्य मिळालं असेल तर कलंक आमच्या मातीच आहे. असे सोमनाथ भिलांचे असतील, पारदींचे असतील, रामोश्यांचे असतील, टाकाऱ्यांचे असतील, कितीतरी सोमनाथ कस्टडीन डेथ झालेले आहेत, गेलेले आहेत. कुणीही विचारपूस करत नाही. सोमनाथला देखील याच पद्धतीने त्यांना संपवायचं होतं, संपला होता, मारलं होतं आणि ते प्रकरण त्यांना तिथंच निपटायचं होतं. पण ज्या क्षणाला वंचित बहुजन आघाडीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची एंट्री झाली, मला असं वाटतं की त्या क्षणापासून खऱ्या अर्थानं सोमनाथच्या न्यायाला सुरुवात झालेली आहे. कारण जर यदा कदाचित बाळासाहेब तिथं जात नाही तर त्याचा पीएम जो आहे, पोस्टमार्टम जे आहे सोमनाथचं, ते परभणीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये झालं असतं. काय रिपोर्ट येतील आपल्याला माहिती आहे, सगळ्या यंत्रणा त्यांच्या ताब्यामध्ये. त्यामुळं सगळ्या यंत्रणा ताब्यात असल्यामुळं जे मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगितलं 20 डिसेंबर आता सभागृहामध्ये, म्हणजे हिवाळी अधिवेशन चालू होतं नागपूरला, तेव्हा हाऊसमध्ये मुख्यमंत्री, गृहमंत्री या राज्याचे जबाबदारपणे सभागृहामध्ये असं म्हणतात की सोमनाथला श्वसनाचा आजार होता आणि त्याचा मृत्यू हा हृदयविकाराने झालेला आहे. तिथला जो स्थानिक आमदार आहे तो मीडियाशी बोलताना हेच बोलतोय. म्हणजे काय चालवलंय तुम्ही, काय पुढे आणणार आहात? जर यदा कदाचित बाळासाहेबांनी इन कॅमेरा त्याचं पोस्टमार्टम करा, फॉरेन्सिक जे तज्ज्ञ आहेत त्यांच्या समोर दोन्ही टीम एकत्र येऊन त्याचं पीएम करा आणि परभणीला न करता ते औरंगाबादच्या घाटी शासकीय रुग्णालयामध्ये करा. मला असं वाटतं की बाळासाहेबांनी या पद्धतीचं जे काही मागणी केली त्याच्यानंतर त्या औरंगाबादला ती बॉडी गेली आणि मग तज्ज्ञ, पीएमचे तज्ज्ञ आणि तुमचे फॉरेन्सिक लॅबचे तज्ज्ञ यांनी एकत्रित येऊन इन कॅमेरा त्याचं पीएम केलं आणि जो रिपोर्ट आला तो रिपोर्ट आता आपण बघितलं की काय पद्धतीनं तो रिपोर्ट आलेला आहे. अक्षरशः तिथून जेव्हा डेड बॉडी निघाली, बाळासाहेब तर सकाळी 12 वाजता बाळासाहेब आणि सगळे कार्यकर्ते परभणीमध्ये दाखल होतो. बाळासाहेब जर परभणीमध्ये येत असते तर सोमनाथचा अंत्यविधी हा परभणीला झालाच नसता. सोमनाथचा अंत्यविधी हा लातूरकडे घेऊन गेले असते. म्हणजे अतिरेक जो म्हणता येईल की तुमच्या हाती असलेल्या पॉवरचा आणि मसलचा एवढा तुम्ही अतिरेक करता आहात की
एकतर तुम्ही त्याला निर्गुणपणे त्याचा एक प्रकारे हत्या केलेली आहे कस्टडीमध्ये आणि त्यानंतर त्याची डेड बॉडी सुद्धा त्याच्या फॅमिलीकडे तुम्ही सुपूर्द करत नाही आहात. पोलीस म्हणतायत, की तुम्ही ते डेड बॉडी एकतर पुण्याला घेऊन जा, लातूरला घेऊन जा, पण परभणीत नेऊ नका. समाजासाठी एक काही महत्वाकांक्षा घेऊन तो सोमनाथ एल-एल-बी करत होता आणि विशेष कौतुक सोमनाथचं अशासाठी आहे, की माझ्यासमोर त्याचं LinkedIn प्रोफाइल जे आहे, की सोमनाथ जे आहे ते विविध कंपन्या ज्या आहेत वेगवेगळ्या एम-एन-सी कंपन्या आहेत एम-आय-डी-सीमध्ये, पुण्यामध्ये, चाकणमध्ये. तर त्या कंपन्यांमध्ये काम करता लॉचं शिक्षण घेत होता. काही कंपन्यांची नावं मी वाचून दाखवतो. त्याची जी शेवटची जी एक्सपिरियन्स जो आपल्याला दिसतोय तो सीनियर सेल्स मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह यूएस एंटरप्राइजेस. जवळ-जवळ 2 वर्ष 10 महिन्याचा तिथला तो एक्सपिरियन्स होता. सेल्स मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पार्थ वॉल्स अँड होजेस एल-एल-पी. सो स्वतःच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा हा तरुण उचलत होता आणि एल-एल-बी करत होता. शेवटच्या वर्षाला होता, पास होणार होता. समाजाचं पुढे भलं झालं असतं त्याच्यामुळे. तर असे जे एज्युकेटेड यूथ आहे, स्पेसिफिकली भटक्या विमुक्त दलित समाजामधले ही जे तरुण आहेत, सरकारला असे तरुण नकोयत? याच्यावरून स्पष्टपणे जाणवतंय ना, सोमनाथ कुठे पाहिजे होता? सोमनाथलाच का या पद्धतीनं मारलं? किती मारावं सोमनाथला? काय गुन्हा केला होता? दहशतवादी होता सोमनाथ. त्याच्या मानेवरती जखमा, त्याच्या पाठीवरती जखमा, त्याच्या पोटऱ्याला जखमा, त्याच्या मांडीवरती जखमा, त्याचा मनका मोडलाय त्याच्यामध्ये मारवाणीमध्ये. असं काय सोमनाथकडनं घडलं होतं? बाकीचेही या ठिकाणी बौद्ध समाजातले, आंबेडकरी समाजातले काही कार्यकर्ते अटक होते, पण सोमनाथला या पद्धतीनं का मारलं? कारण सोमनाथ हा भटकीमुक्त समाजातला होता, वडार समाजातला होता. इथलं जे पोलीस खातं आहे ना, या पोलीस खात्यामध्ये देखील मनोवादी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणामध्ये बळावलेली आहे. मग सोमनाथ त्यांच्या दृष्टीने कुठे पाहिजे होता? सोमनाथ तर मोर्चामध्ये होता. कशासाठी मोर्चा निघाला होता? कशासाठी बंदचं आवाहन केलं होतं? तर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं जे संविधान आहे त्या संविधानाची प्रतिकृतीची विटंबना झालेली होती. ज्या संविधानावरती हा देश चालतोय, म्हणजे त्यांच्या डोळ्यात चलतंय सर, म्हणून आम्हाला माहिती आहे डोळ्यात चलतंय. पण अशाही परिस्थितीमध्ये आता शेवटच्या घटकातला माणूस देखील ज्याच्यापर्यंत शिक्षण गेलंय त्याला समजायला लागलं की या संविधानामुळं, बाबासाहेबांच्यामुळं आमच्या आयुष्याचं जे मातेरं होणार होतं ते सोनं झालेलं आहे. आणि म्हणून ज्या संविधानामुळे आमचं सोनं होत असेल, त्या संविधानाची जर विटंबना होत असेल, त्या संविधानाच्या तत्वांची पायमल्ली होत असेल, तर निश्चितच आमच्यासारखे कुठल्याही समूहातले तरुण रस्त्यावरती येतील. म्हणून सोमनाथ वडार समाजातला असताना देखील तो रस्त्यावरती आला, हातामध्ये संविधान घेतलं आणि त्याची शांततेने तो निषेध नोंदवत होता. हे जेव्हा पोलिसांना त्याला अटक केल्यानंतर कळलं की साला वडार समाजाचा आहे, मग वडार समाजातल्या पोरांनी कुठं असायला पाहिजे? संविधानाच्या समर्थार्थ मोर्चामध्ये कशाला पाहिजे? तो इकडे पाहिजे ना, विश्व हिंदू परिषदेमध्ये पाहिजे, जे बजरंग दलामध्ये पाहिजे, RSS मध्ये पाहिजे, इकडे पाहिजे तो, हिंदुत्ववादी संघटनेमध्ये पाहिजे तो. इकडे बाबासाहेबांच्या संविधानाच्या समर्थार्थ कशाला? हे जेव्हा त्या पोलीस खात्यातल्या तिथला जो पोलीस निरीक्षक आहे अशोक गोरबांड म्हणून, हा मनोवादी प्रवृत्तीचा आहे, जातीवादी आहे. याच्या अगोदर नांदेडमध्ये अक्षय भालेरावचा जेव्हा मर्डर झाला तेव्हा देखील हा जातीवादी अधिकारी तिथंच होता. चांगल्या पोस्टिंग मिळतात कारण तो या पद्धतीने जातीवाद करतो आणि म्हणून त्याला चांगली पोस्टिंग मिळतात. त्यावेळेस गृहमंत्री फडणवीसच होते. सोमनाथला जेव्हा जेलमध्ये कस्टडीमध्ये घेतलं तेव्हा त्याची जात कळली आणि आता हा वडार समाजातला पोरगा लॉयर होणार आहे आणि तो हातामध्ये संविधान घेऊन निघालाय. मला असं वाटतं की हे पोलिसांमध्ये असणारे जे मनुवादी होते त्या गोरबांसारखे, त्यांना ते खटकलं आणि म्हणून त्याला बेदम मारहाण केली, इतकी मारहाण केलेली आहे की त्याचा त्या कस्टडीमध्ये डेथ झालेली आहे. गंभीर आहे सगळा प्रकार. तुम्ही कितीही प्रयत्न केला पोलिसांच्या माध्यमातून, आता संविधान ठराविक लोकांसाठी नाही, भारतीयांसाठी आहे, शेवटच्या माणसांसाठी. माणसाला देखील कळत आहे की बाबासाहेबांच्या रस्त्याने गेल्यानंतर सोनं होत असतं आयुष्याचं. मी देखील गुन्हेगार जमातीतला पारधी समाजातनं आलेलो आहे. माझा बाप देखील दरोडे टाकत होता, पण मी शिकलो, पुढे आलो. पाटी आणि पेन्सिल आई बापांना आमच्या हातामध्ये दिलं, बाबासाहेब समजले आम्हाला. त्याच्यामुळे संविधानामुळे आमच्या आयुष्याचं सोनं, अंगावरची कापडं जर आमच्या बाबासाहेबांच्या संविधानामुळे आली असेल तर मला असं वाटतं की बाबासाहेबांच्या संविधानासाठी ज्या संविधानाने आमचं सोनं केलं त्या आयुष्याचं पुन्हा मातेर जरी झालं तरी चालेल त्या संविधानाच्या रक्षणासाठी. मग असे हजारो तरुण आता रस्त्यावरती भटके विमुक्त समाजातले येतात, बाबासाहेबांच्या विचाराकडे ते ओढले जात आहेत. सोमनाथ सूर्यवंशी यांचा जो भाऊ आहे प्रेमनाथ सूर्यवंशी, यांची एक मुलाखत मी ऐकत होतो. तर त्यामध्ये तो सांगत होता की कशा प्रकारे सोमनाथ वरती ज्यावेळेस अॅट्रॉसिटीज होत होत्या, त्याला मारहाण होत होती आणि ज्यावेळेस त्यांना जेलमध्ये डांबलं होतं,
जवळजवळ 40-50 कार्यकर्ते होते. तर सोमनाथ सर्व कार्यकर्त्यांना धीर देत होता, की "काळजी करू नका तुम्ही. मी काही दिवसातच वकील होणार आहे. तुमच्यावरच्या ज्या सगळ्या खोट्या केसेस आहेत, त्या आपण सोडवूयात. काही काळजी करू नका." आणि त्याचाच जो राग आहे, इतका प्रचंड जो जातीवाद सोमनाथ विरुद्ध केला गेलेला आहे. जवळ-जवळ 42 दिवस झाले आहेत सर या घटनेला, की सोमनाथ अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप मोठी-मोठी आमिषं दाखवली गेली आहेत. खूप मोठ्या प्रमाणात 50,00,000, 2 करोड या प्रकारची जी आमिषं दाखवली गेली, परंतु स्वाभिमानी सोमनाथची आई आणि विशेष म्हणजे सोमनाथच्या भावाचं सुद्धा उच्च शिक्षण आहे. सोमनाथच्या बहिणीचं 12वी झालेलं आहे. म्हणजे मोलमजुरी करून, कबाड कष्ट करून या पोरांना त्या आईने वाढवलं, एक स्वाभिमानाचं जगणं दिलं आणि त्यानंतर इतक्या क्रूर व्यवस्थेने इथल्या सहज-सहज एकदम हिरावून घेतलेलं आहे आणि ज्यावेळेस ते न्यायाची मागणी करत आहेत, तर न्यायाच्या मागणीमध्ये काय आहे, की ज्या पोलिसांनी माझ्या मुलाला मारलेलं आहे, माझ्या लेकराला माझ्यापासून हिरावून घेतलेलं आहे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. ही रास्त मागणी असताना सुद्धा ती अजूनही त्याच्यावरती काहीच फॉलोअप दिसत नाहीये. म्हणजे गृह खातं जे आहे, अत्यंत अकार्यक्षम आहे, की आर-एस-एसच्या दृष्टीने प्रचंड कार्यक्षम आहे. काय आहे सरकार देशातलं आणि राज्यातलं हे आर-एस-एस प्रणित भाजपचं सरकार आहे. आर-एस-एस आपल्याला माहिती आहे की आर-एस-एस ला संविधान मान्य नाही, नाविलाज आहे त्यांचा. परंतु आर-एस-एस कारभार करत असताना मनुस्मृतीच्या संहितेनुसार कारभार करत आहे आणि मनुस्मृतीमध्ये हे सांगितलेलं आहे, वडार दिसलं की ठोका, मागासवर्गीय दिसलं की ठोका, भटकी दिसले की ठोका, आदिवासी दिसले की ठोका, मारा, जोडा. आणि याच पद्धतीचा आता कारभार चालू आहे. ज्या पद्धतीनं गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये दिशाभूल करणारं वक्तव्य केलं, याच्यावरून आपण समजू शकतो ना की त्यांना पोलिसांची पाठराखण करायची आहे. पोलिसांच्या वरती सगळ्या त्यांनी जो मर्डर केलेला आहे पोलिसांनी, त्याच्यावरती पडदा टाकायचा आहे. त्यांचा जो काही सैतानी चेहरा आहे पोलीस खाकी वर्दीतला, तो या निमित्ताने बाहेर आलेला आहे ना. काय पद्धतीनं त्यांनी मारहाण केलेली आहे आणि तुम्हाला कोणी अधिकार दिले या पद्धतीनं मारण्याचे पोलिसांना? हातामध्ये काट्या घेतात, हातामध्ये फायबरच्या स्टिक घेतात, लोखंडी रॉड घेताय तुम्ही. बघितलं आपण कोम्बिन ऑपरेशन मध्ये कुणी अधिकार दिलेत पोलिसांना? कोम्बिन ऑपरेशनला परवानगी घ्यावी लागते. तसं घडलं पाहिजे काय? ते काय घडलं होतं परभणीमध्ये? शांततेच्या मार्गाने ते निषेध झाला, सभा झाली, निषेध सभा, सगळे आंबेडकरी अनुयायी जमलेले निघून गेले. मग काय तोंडाला पट्ट्या बांधणारे, कानटोप्या घालून येणारे कोण होते? आमची तीच मागणी वंचित बहुजन आघाडी, शोधा ना. ज्यांनी टपऱ्या जाळल्या, टायर जाळले, कोण होते ते? आंबेडकरी समूहातले लोक नव्हते ते? कोण होते ते शोधा. जी काय दंगल घडवली ती कुणी घडवली? आम्ही तीच मागणी करतोय. आणि पोलिसांनी ज्या पद्धतीनं कुंभीन ऑपरेशन केलं, घरामध्ये घुसून आमच्या माता भगिनींना बेदम मारहाण केली, ती व्हिडिओ सगळे बाहेर आलेली आहे. असा काय प्रकार घडला होता? असं काय केलं होतं आंबेडकरी समाजातल्या आमच्या सगळ्या त्या कार्यकर्त्यांनी, माता भगिनी, की ज्यांना तुम्ही घरात घुसून बेदमपणे मारहाण केलेली आहे? एखाद्या गाडीवरती बाबासाहेबांची सही दिली तर फोडतानाचे व्हिडिओ आहेत, बाबासाहेबांचा फोटो दिसला, जयभीम दिसलं. अरे काय तुम्हाला काय करायचंय? आम्हाला माहिती आहे की त्या मनोवादाला गाडणारा हा आंबेडकर वाद आहे या देशामध्ये. फक्त दुसरा कोणता वाद मनोवादाला गाडू शकत नाही. आणि म्हणून तुमच्या डोळ्यामध्ये आंबेडकरी अनुयायी सलतात म्हणून तुम्ही कुंभिंग ऑपरेशन केलेलं आहे, म्हणून तुम्ही घरात घुसून मारहाण केलेली आहे. माऊलीचं बोलला तुम्ही तर त्या सोमनाथच्या आईला मी खऱ्या अर्थानं अंतकरणापासून सलाम करीन की तिनं जो स्वाभिमानी मारा दाखवला, माझा मुलगा गेलाय, माझा मुलगा मारलाय. तर म्हणजे आतापर्यंत पोलिसांवरती 302 दाखल व्हायला पाहिजे होते ना. काल जे काय गळा काढत होते सभागृहामध्ये पोलिसांच्या बाजूने या राज्याचे गृहमंत्री, यांनी त्याला श्वसनाचा आजार होता. आता त्याच्या आईला माहितीये का? तुम्हाला माहिती पाहिजे. आई म्हणते त्याला कुठलाच आजार नाही. जो पोरगा लॉ करतोय, दाखत आहे, जो दुसऱ्यांना जेलमध्ये असताना देखील दुसऱ्यांना धीर देतोय, त्याला कसला श्वसनाचा आजार? त्याला कशाचा हार्ट अटॅक येणार? तुम्ही सभागृहामध्ये सांगितलं तुम्हाला पाठराखण करायची होती पोलिसांची. पण काल परवा जो काही औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाचा जो रिपोर्ट आलेला आहे, फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आलेला आहे, त्याच्यातनं तो स्पष्ट झालाय की त्याचा मनका मोडलेला आहे. मनका मोडेपर्यंत मनका सहजासहजी मोडत असतो का? किती मारला असेल त्याला भयानक. आता तर तो 302 आहे. गृहमंत्री का 302 दाखल करते संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवरती? त्या माऊलींना 10 लाखाची त्यांनी मदत पाठवली आहे, झेडकारली, लाथ मारली माऊलीनं. म्हणून मी आणि महाराष्ट्रातल्या तमाम वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं, आंबेडकरी अनुयायांच्या वतीनं त्या माऊलीने, सोमनाथच्या माऊलीने मी सलाम करेल की जो स्वाभिमान भाग दाखवलाय. माझा मुलगा मारलाय, ज्याने कुणी मारलाय,
ज्याने कोणी मर्डर केला त्या पोलीस अधिकाऱ्यांना फासावरती लटकवा ही तिची जी मागणी आहे, त्या पैशाला तिनं भीक नाही घातली. मला असं वाटतं की ती खरं म्हणजे संविधानाच्या समर्थार्थ निघालेला मोर्चा, त्याच्यात सोमनाथला अटक, त्याच्या सोमनाथचं कस्टडी डेथ, त्याच्यासाठी गृहमंत्र्यांनी पोलिसांना पाठीशी घालताना केलेली 10 लाखाची ऑफर आणि ती धुडकावणे, मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या संविधानवादी लोकांसाठी मोठा संदेश आहे त्या माऊलीचा, की संविधान धोक्यामध्ये आहे. या माऊलीने 10 लाख नाकारलेत. निवडणुकीच्या काळामध्ये बाबासाहेबांनी आम्हाला मताचा अधिकार दिला. खरं म्हणजे जे स्वतःला विकतात, जे स्वतःला 500-1000 रुपयावरती लिलाव करतात, त्यांच्या तोंडामध्ये सनसनीत मारलेली चपराक आहे सोमनाथच्या आईन. गुजरातमध्ये अॅट्रॉसिटीज झाल्या होत्या, तर त्यावेळेस तत्कालीन जे मुख्यमंत्री होते नरेंद्र मोदी यांचा जो कान आहे तो एक प्रकारे अटल बिहारी वाजपेयी यांनी पिळला होता, की राजधर्म पाळा तुम्ही, राजधर्म पाळा, तुम्ही जनतेचं रक्षण करण्यासाठी या पोस्टवरती आहात. तर गृहमंत्र्यांचा कान कोण पिळणार आहे? मुळातच ज्या विचारसरणीतनं हे पुढे आलेले आहेत, ज्या तालमीतनं हे पुढे आलेले आहेत, त्याच्यामुळं त्यांना हे रान मोकळं करून ठेवलेलं आहे. त्यांनी कान पिळायला कोणी तयार नाही, कारण हे सगळं त्यांना हिंदू राष्ट्र बनवायचं आहे, मनुस्मृती लागू करायची आहे आणि त्याच्यामुळं हा चाललेला कार्यक्रम आहे. जर बांगलादेशामधल्या अल्पसंख्याक हिंदूंसाठी तुम्ही देशभर आंदोलन करतात, तर सोमनाथ जो मारला गेला तो कोण होता? तो हिंदूच होता ना. तो जरी वडार समाजातला असला, भटकीमुक्त समाजातला, तरी तो वडारच होता, हिंदूच होता. काल राजगुरुनगरमध्ये आमच्या गोसावी गिरी गोसावी समाजातल्या 2 अल्पवयीन 8वी आणि 9वीच्या मुलींवरती अत्याचार झाले. एका माथे फिरवून सैतानने त्याच्यावरती अत्याचार केले आणि दोघींचाही मर्डर केला तिथं. त्या कोण होत्या? त्या देखील हिंदूच होत्या ना. काल परवा जे काय महाराष्ट्रामध्ये पेटतंय, आपण बघतोय, मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख, त्याचा खून झाला, तो कोण होता? तो देखील हिंदूच होता ना. एकाही आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी त्याच्यावरती किंवा आरएसएसचे जे काही संघ चालक आहेत मोहन भागवत, एकही टिप्पणी करत नाही, एकही वाक्याचा निषेध व्यक्त करत नाही. मग हे हिंदू नव्हते का? यांचं हिंदुत्व कुणासाठी? ब्राह्मण जेव्हा अडचणीमध्ये येतो तेव्हा त्यांना हिंदुत्व आठवत असतं. आमचा सोमनाथ हिंदू होता, संतोष देशमुख सरपंच जो मारला गेला तो हिंदू होता, आमच्या राजगुरुनगरच्या 2 मुली त्या हिंदूच होत्या. कुठं गेलं हिंदुत्वावरचं तुमचं प्रेम? त्यामुळं यांना रान मोकळं केलंय आणि सत्तेच्या जोरावरती 5 वर्ष ते हैदोस घालणार आहेत ते महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये. त्यांना जेवढं जेवढं करता येईल तेवढं दाबण्याचा प्रयत्न संविधानवादी लोकांना ते करणार आहेत. एक प्रश्न होता माझा, की गृहमंत्री जे आहेत ते महाराष्ट्र राज्यामध्ये गृहयुद्ध पेटवायच्या मार्गावर आहेत का? कारण की ज्या पद्धतीने लातूरमधील ऑनर किलिंगची घटना असेल, परभणीमधली घटना असेल, 42 दिवस झालेत, अजूनही पोलिसांवरती जर गुन्हे दाखल होत नाहीयेत आणि म्हणजे याच्यापेक्षा क्रिस्टल क्लिअर केस काय असू शकते अजून, की एकदम एव्हिडन्सेस जे आहेत ते ग्लेअरिंगली सांगतायत की तुम्ही सोमनाथचा खून केलेला आहे पोलीस कस्टडीमध्ये, आणि असं असताना सुद्धा म्हणजे जर इतकं निगरगट्ट जर गृहमंत्र्यांची भूमिका असणार आहे, तर माझा जो प्रश्न होता, गणतंत्र दिवसाच्या पूर्वसंध्येला आपण हा एपिसोड शूट करत आहोत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाहीची एक व्याख्या केली होती, की रक्ताचा एक थेंबही न सांडवता जी क्रांती केली जाईल ती म्हणजे लोकशाही आहे. तर इथल्या ज्या गृहमंत्र्यांना ही लोकशाहीची व्याख्या बदलून गृहयुद्ध घडवून आणत, ज्या पद्धतीने सरदार उधमसिंग सारखे तरुण निर्माण झाले होते, जे तरुण शिक्षणाच्या मार्गाने जात आहे, जे तरुण वकिली करत आहे, कोणी डॉक्टर बनण्याचं स्वप्न बाळगून आहे, कोणी इंजिनियर बनण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्या स्टेटच्या स्कॉलरशिप तर त्यामध्ये काही कवडीचाही त्याचा उपयोग होत नाहीये. स्वतःच्या दमखमवर हे तरुण पैसे कमवत, जॉब करत हे सगळं करत असताना जर तुम्ही अशा प्रकारे त्यांची निर्गुण हत्या करतात, केस तुम्ही रजिस्टर करत नाही आहात, अजून न्याय देत नाही आहात, तर काय करायचं? म्हणजे यांना सरदार उधमसिंग घडवायचे आहेत का? त्यांचा अजेंडा तोच आहे, ते त्याच दिशेने निघालेले आहेत. खरं म्हणजे जे सत्तेवरती आलेले आहेत त्यांना काय जनतेनं सत्तेवरती आणलेलं नाही. सत्तेच्या माध्यमातून, ईव्हीएमच्या माध्यमातून हे सत्तेवरती आलेले आहेत. धार्मिक राजकारण केलं, वटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, असे भावनिक मुद्दे बनवले आणि हे सत्तेवरती आलेले आहेत. त्याच्यामध्ये ईव्हीएमचा मोठा वाटा आहे. त्याच्यामुळं आता
त्यांना जर राज्याच्या विकासात्मक काही गोष्टी करायच्या असतील तर अडचणी आहेत. म्हणून मग काय करायचं, तर या पद्धतीनं ज्या दंगली असतील त्या दंगली घडवायच्या, त्याच्यावरती फोकस करायचा. हे 5 वर्ष या पद्धतीचा कार्यक्रम त्यांचा चालू असणार आहे. 42 दिवस झालेत सोमनाथला न्याय मिळावा याच्या प्रतीक्षेमध्ये सोमनाथची आई, सोमनाथचं कुटुंब आणि या महाराष्ट्रातील तमाम सर्व आंबेडकरवादी लोक वाट बघतायत. आम्हाला माहिती आहे सत्ता त्यांच्या हातामध्ये आहे, ते गृहमंत्री आहेत. आबरूची लक्तर जाणार आहे त्यांची पोलिसांवरती गुन्हे दाखल केल्यानंतर, पण त्यांना ते गुन्हे दाखल करावेच लागणार आहेत. कारण PM रिपोर्ट आहे, पोलिसांच्या मारहाणीमुळे त्याचं डेथ झालेली आहे. 302चा गुन्हा पोलिसांवरती त्यांना दाखल करावा लागणार आहे. आणि तो करण्यासाठी आम्ही सर्वजण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ज्या पद्धतीनं मागणी करत आहेत, सुरुवातीपासून ज्या दिवशी सोमनाथचा मृत्यू झाला त्या दिवसापासून वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर सोमनाथच्या कुटुंबाच्या सोबत आहेत. सोमनाथचं कुटुंब बाळासाहेबांना अकोल्याला जाऊन भेटून आले. मसाजोगचं कालचं जे संतोष देशमुख आहेत त्याचं कुटुंब बाळासाहेबांना भेटून आलेलं आहे. म्हणजे हे जे काही पीडित लोक आहेत, अन्याय ज्यांच्यावरती झालाय त्या लोकांना न्याय मिळण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये एक आश्वासक चेहरा फक्त आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा वाटतो. आणि बाळासाहेब देखील बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून ज्याच्यावर अन्याय झाला असेल, अत्याचार झाला असेल, त्यांना पाठीशी उभे राहतात. त्याने न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते सोबत असतात. मग मला अपेक्षा आहे की सोमनाथला न्याय मिळेपर्यंत आम्ही सर्वजण या कुटुंबाच्या सोबत असणार आहोत. कितीही कुरघोड्या करू द्या फडणवीसांना, काही करू द्या, पण आम्ही मात्र सोमनाथला न्याय मिळेपर्यंत त्या कुटुंबाच्या सोबत असणार आहोत. गणतंत्र दिन आहे उद्या आणि त्याच्या पूर्वसंध्येला मी गृहमंत्र्यांना खरं थोडीफार जरी असेल, जनाची नाही तर मनाची तरी जरी असेल, तुम्ही राज्याचे प्रमुख आहात, गृह खातं तुमच्याकडे आहे, PM रिपोर्ट आलेला आहे, कुणाची वाट बघताय तुम्ही? तुमच्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी सोमनाथला मारलेला आहे, मर्डर केलेला आहे, 302 दाखल करा, नाहीतर भविष्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ते गुन्हे दाखल करण्यासाठी तीव्र स्वरूपाची आंदोलन उभी केली जाणार आहेत. सर्वप्रथम किसन चव्हाण सर, मी वंचित बहुजन आघाडीची एकंदरीत या सर्व केसमध्ये ज्या पद्धतीने आपण भूमिका घेतलेली आहे की कुठेही त्या जी सोमनाथ सूर्यवंशी यांचं जे कुटुंब आहे ते एक प्रकारे विस्थापित होणार नाही. शेवटी हातावर पोट असणारे कुटुंब आहे. उत्पादनाची साधन संपत्ती काही खूप अशी त्यांच्याकडे अशातलाही भाग नाही. शाहू फुले आंबेडकर विद्वत सभा जी आहे त्यांच्यातर्फे 1 लाख रुपये जमा केले गेले होते. त्यानंतर बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी यांच्यातर्फे 5 लाख रुपयांची मदत करण्यात आलेली आहे आणि वाकोडे कुटुंबियांना सुद्धा 50,000ची मदत करण्यात आलेली आहे. तर सर्व अँगल्सचा आपण एकदम सखोल आणि सारासार विचार करून या कुटुंबाला कसल्याही प्रकारची आणखीन झळ लागणार नाही याची ज्या पद्धतीने आपण दखल घेत आहात वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून, खूप विशेष कौतुक आहे वंचित बहुजन आघाडीचं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बाळासाहेबांनी आव्हान केलेलं आहे की ज्या कोण्या व्यक्तीला सोमनाथ सूर्यवंशी याला जर डोनेशन द्यायचं आहे तर त्यासाठी त्याचे अकाउंट डिटेल्स जे स्क्रीनवर आहेत त्या अकाउंट डिटेल्स वरती आपण ते डोनेशन करू शकता. शेवटचे काय क्लोजिंग रिमार्क्स आहेत सर? काय आहे याच्यामध्ये, सरकारनं त्या कुटुंबाला 10 लाखाचं मदत जाहीर केली. 2दा त्यांचे अधिकारी 10 लाखाचा चेक घेऊन गेले. पण आपला विधितज्ञ होणारा, वकील होणारा पोरगा यांनी मारलाय म्हणून त्या माऊलीने ते 10 लाख नाकारले आहेत. खरं म्हणजे सोमनाथ ज्या पद्धतीने त्या मोर्चामध्ये सहभागी झाला, संविधान हातामध्ये घेऊन संविधानाच्या समर्थनात, अजून या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांना मानणारा, संविधानाला मानणारा मोठा वर्ग आहे. मी सांगितल्याप्रमाणे की संविधान जर नसतं, बाबासाहेब नसते तर आमच्या आयुष्याचं काय झालं असतं आम्ही विचार देखील करत नाही. आज जे काही आम्ही आहोत असे हजारो कुटुंब, लक्षावधी कुटुंब आहेत या राज्यातले आणि देशातले कोट्यावधी कुटुंब आहेत की ज्या सन्मानानं, प्रतिष्ठेनं, स्वाभिमानानं आम्ही जगत आहोत. त्यामुळं सरकार हे भिकारचोट आहे. तिकडे कुंभमेळ्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करत आहे, कोट्यावधी रुपयाचं पॅकेज दिलं त्या कुंभमेळ्यामध्ये, आणि इकडे मात्र सोमनाथचा मर्डर झालाय, इकडे ते 10 लाख मदत करतात. आणि त्या माऊलीनं खरं म्हणजे जो स्वाभिमान बाळा दाखवलाय, जी नाकारलेली मदत आहे, त्याच्यासाठी त्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडायचं नाही, या कुटुंबाला मदत करायची, पाठीशी उभं राहायचंय. म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं 5 लाखाचा धनादेश त्यांना दिला.
आमचे जे काही रिपब्लिकन नेते विजय वाकोडे यांचं त्याच्यामध्येच निधन झालेलं आहे. त्यांना देखील 50,000ची मदत केली आहे. आणि बाळासाहेबांनी आव्हान केले आहे, जसं आपण घासातला घास आपण देतो तशा पद्धतीनं जे काही कोणी कमावणारे लोक आहेत तर त्यांनी त्यांचे अकाउंट डिटेल दिलेले आहेत. त्यांना बाळासाहेबांनी आवाहन केलं. मी देखील वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं, तमाम भटकेमुक्तांच्या वतीनं ज्यांना ज्यांना बाबासाहेबांच्या संविधानाच्या मुळे आज जे सन्मानानं जगतायत, दोन पैसे कमावतात, प्रतिष्ठेचं जीवन जगतात, त्यांना मी देखील नम्रपणे आवाहन करील की त्या अकाउंटवरनं आपल्याकडे जी काही मदत करता येईल त्या कुटुंबाला आपण आर्थिक मदत करावी. शासनाच्या भिकेला तर त्या माऊलीनं लाथ मारलेली आहेत, पण आपण त्यांना मदत करावी, जी काय आपल्याला शक्य होईल ती मदत करावी. वंचित बहुजन आघाडी आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर त्या कुटुंबाच्या सोबत शेवटपर्यंत आम्ही राहणार आहोत. वंचित बहुजन आघाडीचा आणि स्पेसिफिकली प्राचार्य किसन चव्हाण सर, मी आपले खूप खूप आभार मानतो की आपण वेळात वेळ काढून आलात आणि या विषयाचे जे विविध पैलू आहेत, कांगोरे आहेत, डिटेल्स एकदम व्यवस्थितरित्या आपण समोर मांडलेले आहेत. आणि जर सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला नाही तर ही लढाई वंचित बहुजन आघाडीकडून अशीच चालू राहील. हे आपण जे दिलेलं आश्वासन आहे ते प्रत्येक आंबेडकरवाद्यासाठी खूप महत्वाचं आहे. कारण की फोटो काढणारे हौशे नवशे गवशे खूप आहेत, परंतु न्यायाची लढाई लढण्यासाठी मैदानावर उतरून शड्डू ठोकून शेवटपर्यंत तिथे उभी आहे ती वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर. खूप खूप धन्यवाद. जय भीम, जय भारत. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय संविधान.